नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जगातील सर्वात सोपी बिस्किटे बनवणार आहोत. आज आपण ही बिस्किटे बनवण्यासाठी इनो, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मैदा व ओव्हन कशाचाही वापर न करता गव्हाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत अशी ही बिस्किटे आज आपण बनवणार आहोत व अगदी कमी आणि घरगुती साहित्यात आज आपण ही बिस्किटे बनवणार आहोत. अगदी साधी, सोपी व झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बनवूया गव्हाच्या पिठाची एकदम खुसखुशीत अशी बिस्किटे. गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवण्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराची पाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. तूप इथे मी रूम टेम्परेचरवरचे घेतलेले आहे व नंतर आपल्याला तूप आणि पिठी साखर विस्करने मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचे आहे व दूध देखील आपल्याला साखरेमध्ये व तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. एखाद्या चमच्याने किंवा विस्करने तूप, पिठी साखर आणि दूध एकत्र व्यवस्थितपणे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे बसेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर इथे मी सुरुवातीला 2 वाटी गव्हाचे पीठ याच्यामध्ये घातले. इथे मी एकाच वाटीने सर्व साहित्य घेतलेले आहे. 2 वाटी गव्हाचे पीठ त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचे आहे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे व आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. लागत असेल तर अजून आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आहे. इथे मला अजून गव्हाचे पीठ लागत होते म्हणून मी अजून अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि तेही त्याच्यामध्ये घातले आणि मिक्स करून घेतले व आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे. बिस्किटे बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ चाळूनच वापरायचे आहे. इथे मी गव्हाचे पीठ अगोदरच चाळून घेतलेले होते. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी ते भिजत ठेवायचे आहे व नंतर त्याचे आपल्याला बिस्किटे बनवायचे आहेत. तर बिस्किटे बनवण्यासाठी इथे आपले गव्हाचे पीठ मळून झालेले आहे व नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे गव्हाचे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे. तर इथे मी 15 मिनिटासाठी गव्हाचे पीठ भिजत ठेवलेले होते. 15 मिनिटानंतर त्याच्यावरचे झाकण काढायचे आहे व आपल्याला एक वेळेस हे पीठ मळून घ्यायचे आहे व नंतर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याची गोल गोळी बनवायची आहे आणि तो हाताने प्रेस करायचा आहे व नंतर त्याच्यावरती आपल्याला जऱ्याने डिझाईन काढायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बिस्किटावरती जऱ्या प्रेस करायचा आहे, त्यामुळे बिस्किटावरती छान अशी डिझाईन येते. तर इथे आपले एक बिस्किट बनवून तयार झालेली आहे व नंतर आपल्याला पिठाचा दुसरा छोटा गोळा घ्यायचा आहे व त्याची गोल गोळी बनवायची आहे आणि ती हाताने प्रेस करायची आहे व नंतर त्याच्यावरती आपल्याला जऱ्या प्रेस करून डिझाईन काढायची आहे व अशाच पद्धतीने आपल्याला गव्हाच्या पिठाची एक बिस्किटे बनवून घ्यायची आहेत. तर इथे आपली 2 बिस्किटे बनवून तयार झालेली आहेत. नंतर आपल्याला अजून एक छोटा गोळा घ्यायचा आहे व त्याची गोल गोळी बनवून तो देखील प्रेस करायचा आहे व व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने देखील चेहऱ्यावरती बिस्किट प्रेस करून त्याच्यावरती छान अशी डिझाईन बनवू शकता व अशा पद्धतीने आपल्याला एक बिस्किट बनवून घेऊन त्याच्यावरती चेहऱ्याने डिझाईन बनवायचे आहे व व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे बिस्किटावरती तुम्ही वेगळ्या पद्धतीची डिझाईन देखील बनवू शकता. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे चेहऱ्याचा सेंटर पॉईंट बिस्किटावरती प्रेस करून तुम्ही बिस्किटावरती वेगळ्या पद्धतीची डिझाईन देखील बनवू शकता किंवा तुम्ही बिस्किटावरती चाकूने देखील डिझाईन बनवू शकता किंवा ती बिस्किटे प्लेन देखील ठेवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला एक बिस्किट बनवून घेऊन त्याच्यावरती आवडेल ती डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी
बिस्किटावरती झाऱ्याने डिझाईन बनवून घेत आहे व आपल्याला ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे जास्त जाडही बनवायची नाहीत. बिस्किटे जर जास्त जाड बनवली तर ती व्यवस्थितपणे तळली जाऊ शकत नाहीत, ती मध्ये कच्ची राहू शकतात. यासाठी आपल्याला बिस्किटे थोडीशी पातळच बनवायची आहेत, ती जास्त जाडही बनवायची नाहीत. अगदी कमी साहित्यात खूप सोप्या व घरगुती पद्धतीने आपल्याला ही गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी बिस्किटे बनवता येतात. ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि घरच्याच साहित्यात गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी ही बिस्किटे बनवून तयार होतात. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपली गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवून झालेली आहेत. नंतर आपल्याला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक बिस्किटे सोडायचे आहेत व गॅसची फ्लेम कमी करायची आहे व बिस्किटे आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला बिस्किटे हलवायचे आहेत. तर इथे साधारणतः 2 ते 3 मिनिटे झालेली असतील. कमी गॅसवरती मी इथे बिस्किटे तळत आहे. नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ही बिस्किटे हलवायची आहेत. एका साईडने बिस्किटे तळून झाल्यानंतर आपल्याला ही बिस्किटे एक एक करून पलटायचे आहेत व दुसऱ्या साईडने ही बिस्किटे आपल्याला कमी गॅसवरती तळायची आहेत व आपल्याला ही बिस्किटे कमी गॅसवरती दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व आपल्याला ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे कमी गॅसवरच तळायची आहेत. जर आपण मध्यम किंवा फुल गॅसवरती ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे तळली तर बिस्किटे आतून कच्ची राहतील. जर आपण बिस्किटे मध्यम किंवा फुल गॅसवरती तळली तर ती बिस्किटे वरून लवकर लाल होतात व आतून ती बिस्किटे कच्चीच राहतात. यासाठी आपल्याला बिस्किटे कमी गॅसवरती तळायचे आहेत. इथे आपली बिस्किटांची एक बॅच तळून झालेली आहे. नंतर आपल्याला ही बिस्किटे झऱ्यामध्ये काढायची आहेत व त्याच्यातील तेल निथळून काढायचे आहे आणि ती बिस्किटे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत व नंतर आपल्याला दुसरी बिस्किटे तेलामध्ये सोडायची आहेत व नंतर आपल्याला तीही बिस्किटे कमी गॅसवरती दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व नंतर ती बिस्किटे आपल्याला झऱ्यामध्ये घेऊन त्याच्यातील तेल निथळून काढायचे आहे व तीही बिस्किटे आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहेत. अशा पद्धतीने आपल्याला राहिलेली सर्व बिस्किटे कमी गॅसवरती दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहेत. तर इथे आपली बिस्किटांची दुसरीही बॅच तळून झालेली आहे. नंतर आपल्याला राहिलेली बिस्किटे तेलामध्ये एक एक करून सोडायची आहेत व तीही बिस्किटे आपल्याला कमी गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची आहेत.
तर इथे आपली बिस्किटे सोनेरी रंगावरती तळून झालेली आहेत. नंतर आपल्याला ही बिस्किटे चेहऱ्यामध्ये काढून घ्यायची आहेत व याच्यातील तेल आपल्याला निथळून काढायचे आहे आणि ही बिस्किटे आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहेत. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपली सर्व बिस्किटे दोन्ही साईडने छान अशी सोनेरी रंगावरती तळून झालेली आहेत. तर इथे आपण इनो, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मैदा व ओव्हन कशाचाही वापर न करता अगदी घरच्याच साहित्यात गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत व पौष्टिक अशी बिस्किटे बनवून तयार केलेली आहेत. तर तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बिस्किटे आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.